हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये. माझे नाव आहे प्राध्यापक विनय पाटील आणि आपण शिकत आहोत 11वीची केमिस्ट्री. मित्रांनो, 11वीच्या केमिस्ट्रीमधलं आज आपण शिकणार आहोत चॅप्टर नंबर 4. तुमच्या सिलेबसचं चॅप्टर नंबर 4, ज्या चॅप्टरचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा याला तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणू शकतात. ओके मित्रांनो, अतिशय सोपं चॅप्टर, अतिशय मजेदार चॅप्टर. 11वी आणि 12वीच्या केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आणि महत्त्वाचं चॅप्टर. तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या आधी आज आपण सुरू करूया जी कॉन्सेप्ट फार जास्त महत्त्वाची आहे, ज्या कॉन्सेप्टचं नाव आहे ॲटम. सो फ्रेंड्स, यू ऑलरेडी आय थिंक नो दॅट द कॉन्सेप्ट ऑफ ॲटम. तुम्हाला सगळ्यांना ॲटम काय असतो हे माहिती असेल बहुतेक. सो ॲटम म्हणजे काय मित्रांनो, तर ॲटमचा अर्थ असतं द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. म्हणजेच काय, तर मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला, एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला ॲटम असं म्हणतात. ओके, आणि ही सगळी डेफिनेशन तुम्ही तुमच्या प्रिव्हियस क्लासेसमध्ये शिकला असाल. आज आपल्याला ॲटमचं स्ट्रक्चर बघायचं आहे. स्ट्रक्चरचा अर्थ असतो संरचना, स्वरूप, प्रारूप असं आपण त्याला म्हणू शकतो. सो ॲटमच्या अणूच्या मध्ये काय काय असतं त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. हा अभ्यास का करायचा आहे मित्रांनो, तुम्ही सगळ्यांना जाणतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण युनिवर्स हे एलिमेंट्सपासून बनलेलं आहे. पिरियॉडिक टेबलमध्ये जेवढे काही एलिमेंट असतात त्या सर्व एलिमेंट्सपासून हे विश्व बनलेलं आहे. कधी कधी एलिमेंट्स हे प्युअर फॉर्ममध्ये असतात, जसं की आपण प्युअर फॉर्ममधल्या एलिमेंटचं एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न केला तर आपण म्हणू शकतो O2 हा एक प्युअर फॉर्ममधला एलिमेंट आहे. किंवा कधी कधी ऑक्सिजन हा कार्बनसोबत रिॲक्ट होतो आणि आपण त्याला CO2 असं म्हणतो. सो O2 हा पण एलिमेंट आहे, CO2 हा पण एलिमेंट आहे, आणि कधी कधी आपण त्याला H2O असं सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे वॉटर हा सुद्धा एक एलिमेंट आहे. सो हे विश्व अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्युअर एलिमेंटशी किंवा एलिमेंटच्या कॉम्बिनेशनपासून तयार होणाऱ्या अशा कंपाऊंड्सपासून बनलेलं आहे. आणि या सर्व कंपाऊंड्सचं बिल्डिंग ब्लॉक म्हणजे या कंपाऊंडचं बेसिक युनिट म्हणजे ॲटम असतो. म्हणजे काय, तर समजा एक गव्हाचं पोतं आहे, तर आपण गव्हाच्या पोताला गहू असं म्हणतो, परंतु त्यातला खरा गहू म्हणजे काय, तर गव्हाचा एक दाणा. सो तसंच एलिमेंट्स असं जर आपल्याला म्हटलं गेलं तर एलिमेंट्स हे सगळे पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण ते एलिमेंट्स नेमके कशापासून बनतात, जसं गव्हाच्या पोत्यामध्ये हजारो किंवा लाखो किंवा करोडो गव्हाचे दाणे असतात, तसं एलिमेंट्समध्ये हजारो लाखो किंवा करोडो ॲटम्स असतात. सो जस्ट लाईक ग्रेन पार्टिकल, ॲटम इज द फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक ऑफ द युनिवर्स ऑर फंडामेंटल पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. ठीक आहे मित्रांनो. सो ॲटम म्हणजे काय, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला, एलिमेंटच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला ॲटम असं म्हणतात. आणि ॲटमचे कुठले कुठले पार्ट असतात, सो हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन असा असेल थोडक्यात, व्हॉट इज द सब ॲटॉमिक पार्टिकल. हा क्वेश्चन असेल मित्रांनो, व्हॉट इज द सब ॲटॉमिक पार्टिकल. सो सब ॲटॉमिक पार्टिकल्समध्ये कुठले कुठले सब ॲटॉमिक पार्टिकल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील, तर बघा हा क्वेश्चन तुमचा असू शकतो. व्हॉट इज द सब ॲटॉमिक पार्टिकल, राईट द प्रॉपर्टीज ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल. सब म्हणजे उप आणि ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे ॲटमचे उपपार्टिकल. तर ॲटमचे उपपार्टिकल म्हणजे काय, तर ॲटममध्ये सापडणारे इतर पार्टिकल. सो मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, अतिशय सोपी ही कॉन्सेप्ट आहे. देर इज अ 3 सब ॲटॉमिक पार्टिकल प्रेझेंट इन द ॲटम विच इज नोन ॲज, त्या पार्टिकल्सला काय म्हटलं जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती मित्रांनो, त्यांना म्हटलं जातं, बघा मी इथे बोल्ड लेटर्समध्ये टाईप केलं आहे, protons, neutrons and electrons. So protons, neutrons and electrons are the subatomic particle. हा MCQ सुद्धा विचारला जातो कधी कधी क्वेश्चन पेपरमध्ये. सो सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजेच काय, ॲटमच्या मध्ये सापडणारे पार्टिकल ज्यांना आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन असं म्हणत असतो. सो आपण बघूयात काय काय प्रॉपर्टीज असतात सब ॲटॉमिक पार्टिकलच्या. सब ॲटॉमिक पार्टिकल्सला कधी कधी फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ ॲन एलिमेंट सुद्धा म्हटलं जातं. फंडामेंटलचा अर्थ असतो मूलभूत. ओके, तर चला मग आता कंपॅरेटिव्ह स्टडी करूयात प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉनची. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर ॲटम हा सेंटरला एक न्यूक्लियस असतो ॲटमच्या, आणि त्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती एक ऑर्बिट असतं. असं ऑर्बिटमध्ये जे फिरतात त्यांना म्हटलं जातं इलेक्ट्रॉन्स, आणि सेंट्रलच्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जे आपल्याला बघायला मिळतात ते असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. सो प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन जे असतात ते आपल्याला, सो प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे जे असतात ते आपल्याला न्यूक्लियसमध्ये बघायला मिळतात, वेरॅज इलेक्ट्रॉन जे असतात ते आपल्याला ऑर्बिटमध्ये बघायला मिळतात. ठीक आहे मित्रांनो. तर चला मग याच्यानंतर आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करूयात त्या तिघांचं. मग कंपॅरेटिव्ह स्टडी बघा इथे दिला आहे,
इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन कशाच्या बेसिसवर? त्याच्या सिम्बॉल, ॲब्सोल्यूट चार्ज, रिलेटिव्ह चार्ज, सिम्बॉल फॉर चार्ज, मास आणि मास इन युनिफाईड किंवा ॲप्रॉक्सिमेट मास इन युनिफाईड, या सगळ्या क्वांटिटीजमध्ये आपल्याला त्याला बघायचं आहे. मग सगळ्यात आधी बघूयात सिम्बॉल. इलेक्ट्रॉन स्मॉल ईने रिप्रेझेंट केला जातो, प्रोटॉन पीने रिप्रेझेंट केला जातो आणि न्यूट्रॉन कॅपिटल एनने रिप्रेझेंट केला जातो. ॲब्सोल्यूट चार्ज किती असतात? तर बघा ॲब्सोल्यूट चार्जमध्ये इथे आपल्याला सगळ्यात आधी बघायला मिळतं आहे की इलेक्ट्रॉनचा ॲब्सोल्यूट चार्ज जो असतो तो असतो -1.6022 इंटू 10⁻⁻19. ओके. प्रोटॉनचा चार्ज असतो तेवढाच, फक्त मायनसच्या ऐवजी प्लस साईन, +1.6022 इंटू 10⁻⁻19. आणि न्यूट्रॉनचा चार्ज असतो मित्रांनो 0, म्हणजे न्यूट्रॉनचं कुठलाही चार्ज नसतो, म्हणजे न्यूट्रॉनवर प्लस मायनस असा कुठलाही चार्ज नसतो. मग रिलेटिव्हचा अर्थ असतो तुलनात्मक, कंपॅरेटिव्ह चार्ज. मग आता एवढे सगळे चार्जची संख्या किंवा चार्जची क्वांटिटी लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. आपण सरळ असं म्हणू शकतो की इलेक्ट्रॉनवर असतो -1 चार्ज. बघा इथे आपण लिहिलेलं आहे की इलेक्ट्रॉनवर असतो आपला -1 चार्ज. ओके. त्याच्यानंतर प्रोटॉनवर असतो +1 चार्ज आणि न्यूट्रॉन असतो 0, म्हणजे चार्जलेस. ओके मित्रांनो. याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा सिम्बल -e असतो आणि प्रोटॉनचा सिम्बल किंवा त्याच्या चार्जचा सिम्बलसुद्धा +e आणि -e असा असू शकतो. याच्यानंतर मास म्हणजे वजन, वस्तुमान. मास किलोग्राममध्ये आपण मोजतो. तर बघा इलेक्ट्रॉनचं जे वजन आहे मित्रांनो ते आहे 9.10938 इंटू 10⁻31. वेअरॅज प्रोटॉनचं वजन आहे 1.6726 इंटू 10⁻27 आणि न्यूट्रॉनचं वजन आहे 1.67493 इंटू 10⁻27. ओके. तर आता इथे आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला एक गोष्ट कळते की चार्जच्या कंपॅरिझनमध्ये न्यूट्रॉनचा चार्ज हा 0 होता, वेअरॅज मासच्या कंपॅरिझनमध्ये इलेक्ट्रॉनचं मास जर तुम्ही बघाल तर 10⁻31 असं तिथे म्हणतोय आपण. मग 10⁻31 ही प्रचंड मोठी संख्या होते, लहान संख्या होते 10⁻27 आणि 10⁻27च्या कंपॅरिझनमध्ये. म्हणून जेव्हा आपण या मासला किलोग्रॅमच्या ऐवजी आपण त्याला युनिफाईड मासमध्ये कन्व्हर्ट करतो तेव्हा तुम्हाला इथे बघायला मिळेल की त्याचं वजन हे 0.00054 युनिफाईड मास एवढं होऊन जातं. आणि प्रोटॉनचं वजन हे 1.00727 युनिफाईड मास आणि न्यूट्रॉनचं वजन 1.00867 युनिफाईड मास एवढं होऊन जातं. मग याच्यातून आपल्याला शिकायचं काय, समजायचं काय? तर याच्यात बघा मित्रांनो 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक ही गोष्ट महत्त्वाची आणि दुसरी ही गोष्ट महत्त्वाची. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि अजून तुम्ही याचे सिम्बॉलसुद्धा महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवू शकतात. मग समजून घ्या. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमध्ये जेव्हा तुम्ही चार्जचा विचार करतात तेव्हा इलेक्ट्रॉनचा चार्ज -1, प्रोटॉनचा चार्ज +1 आणि न्यूट्रॉनचा चार्ज हा 0 असतो. जेव्हा तुम्ही मासचा, वजनाचा विचार करतात तेव्हा इलेक्ट्रॉनचं वजन 0 असतं, प्रोटॉनचं वजन 1 कन्सिडर केलं जातं आणि न्यूट्रॉनचं वजनसुद्धा 1 कन्सिडर केलं जातं. म्हणजे जेव्हा आपल्याला चार्जचा विचार करायचा असेल तेव्हा न्यूट्रॉनला निग्लिजिबल समजायचं आणि जेव्हा आपल्याला वजनाचा विचार करायचा असेल तेव्हा इलेक्ट्रॉनला निग्लिजिबल समजायचं. हे कॉन्सेप्ट फार जास्त महत्त्वाची आहे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर समजून घेण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो. चला मग पुढे जाऊयात, पुढचा क्वेश्चन समजून घेऊयात. बघा याच्या पुढचा क्वेश्चन जो दिला आहे या नोट्समध्ये तो असा आहे. क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट्समध्ये मी या नोट्स बनवल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या समजण्यासाठी. सो बघा याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो असा आहे की डिस्क्राईब डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट फॉर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन ऑर व्हॉट आर द कॅथॉड रेज, एक्सप्लेन हाऊ कॅथॉड रेज प्रोड्युस्ड इन डिस्चार्ज ट्यूब. मग बघा मित्रांनो प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स या सगळ्यांचं आपल्याला जी डिस्कवरी आहे, जे शोध त्यांचे लागले त्या सगळ्यांचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. तर बघा ह्या कॉन्सेप्टचा अभ्यास आपण सगळ्यात आधी करूयात. सर जे थॉम्सन नावाचे एक फार मोठे आणि महान सायंटिस्ट होते. बघा इथे त्यांचं नाव पण दिलेलं आहे, सर जे थॉम्सन. सो इन 1897 several scientists tried to pass electricity through the gases at a low pressure called discharge tube experiment. This ray produced the fluorescence, that is a glow on a glass and affect the photographic plate. These rays were named as the cathode rays. Sir J.J. Thomson studied that properties of these rays which to lead to discovery of electron. बघा मित्रांनो 1897 साली काही सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी कॅथॉड, ॲनॉड आणि कॅथॉड तुम्हाला माहीत असतो, बॅटरीमध्ये ॲनॉड आणि कॅथॉड असतात.
इलेक्ट्रोड जे असतात त्या इलेक्ट्रोडचा बॅटरीला जो इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह पोलला जोडला जातो त्याला ॲनॉड म्हणतात आणि जो इलेक्ट्रोड निगेटिव्ह पोलला जोडला जातो त्याला कॅथॉड म्हणतात. मग सायंटिस्टने काय केलं तर ॲनॉड आणि कॅथॉडमधून इलेक्ट्रिकल करंट पास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ग्लासमध्ये जो बसवला होता त्याच्यावर फ्लुरोसन्स लाईट म्हणजे चमकणारा लाईट दिसला काही सेकंदांसाठी आणि त्यांनी त्या चमकणाऱ्या लाईटला त्या फ्लुरोसन्स लाईटचा अभ्यास सर जे थॉम्सन यांनी केला आणि त्या लाईटचा अभ्यास करून सर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनची डिस्कवरी किंवा इलेक्ट्रॉनचा शोध लावला असं आपण म्हणू शकतो. मग बघा मित्रांनो त्या एक्सपेरिमेंटबद्दल आपण थोडक्यात व्यवस्थित माहिती घेऊयात किंवा त्याचे डायग्रॅम पण समजून घेऊयात. सो सगळ्यात आधी कॅथॉड रेज काय असतात ते समजून घेऊयात. बघा आधी आपण डायग्रॅम समजून घेऊयात मग त्याच्यानंतर आपण कॅथॉड रेज काय असतात ते बघूयात. बघा या एक्सपेरिमेंटमध्ये हे डायग्रॅम तुम्हाला दिसत असेल. या डायग्रॅममध्ये 1 नंबरला इथे आहे कॅथॉड, ओके, आणि दुसरा आहे इथे तुम्हाला दिसतोय तो ॲनॉड. सो कॅथॉड आणि ॲनॉडच्या मध्ये बघा इथे इलेक्ट्रिकल बॅटरी जोडलेली आहे. इलेक्ट्रिकल बॅटरी इथे जोडली बघा, सॉरी इथे इलेक्ट्रिकल बॅटरी जोडलेली बघा मित्रांनो, ओके. सो ही बॅटरी जी आहे त्या बॅटरीतनं करंट वाहत आहे आणि बॅटरीचा निगेटिव्ह पोल कॅथॉडकडे आहे आणि पॉझिटिव्ह पोल ॲनॉडकडे आहे. मग आता होतं काय मित्रांनो, जेव्हा करंट पास होतं तेव्हा निगेटिव्ह पोल जो कॅथॉडकडे आहे तिथून यामधल्या इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टमधनं काही रेज पास होतात आणि ते रेज ॲनॉडमधून आरपार होऊन पुढे गेलेत, सरळ रेषेत ट्रॅव्हल झालेत. सो कॅथॉड रेची ही खासियत होते की ते स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल व्हायचे. हे जे कॅथॉड रेज होते त्यांना 2 प्रकारच्या फोर्सेसमधून पाठवण्यात आलं. एक फोर्स होता बघा इथे तुम्हाला दिसतोय, नॉर्थ आणि साऊथ असा फोर्स इथे अप्लाय केलेला आहे. सो नॉर्थ आणि साऊथ कशाला असतं तर ते ऑब्व्हियसली असतं मॅग्नेटला, बरोबर आहे. सो इथे मॅग्नेटिक फोर्स त्या कॅथॉड रेजवर अप्लाय केला गेला. हा जो कॅथॉड रेजमधून जातो त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स अप्लाय केला गेला आणि वरती प्लस आणि खाली मायनस म्हणजे हा कुठला फोर्स आहे बरं तर हा आहे इलेक्ट्रिकल चार्ज. सो मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रिकल फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिकल फील्डच्या मधून कॅथॉड रेज पास केल्यानंतर कॅथॉड रेज 3 वेगवेगळ्या प्रकारच्या रेजमध्ये क्लासिफाईड झाले किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रेजमध्ये ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट झालेले दिसलेत. याला आपण म्हटलं एक्स, याला आपण म्हटलं वाय आणि याला आपण म्हटलं झेड. तर बघा मित्रांनो एक्स, वाय आणि झेड अशा 3 वेगवेगळ्या रेजमध्ये ते ट्रान्सफर झालेत. जो पॉझिटिव्ह पोलकडे जो रे गेला म्हणजे जो एक्स रे जो आपण इथे वरती बघू शकतात, जो पॉझिटिव्ह पोलकडे रे गेला एक्स रे, तो जो होता एक्स रे तो ॲक्च्युली होता कॅथॉड रे, ठीक आहे. आणि जो निगेटिव्हकडे इथे अट्रॅक्ट झाला तो या एक्स रे याला आपण म्हटलं आणि हा जो निगेटिव्हकडे अट्रॅक्ट झाला त्याला आपण अल्फा पार्टिकल असं सुद्धा नाव दिलं का अल्फा रेजसुद्धा म्हटलं. आणि या एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने सर जे थॉम्सन यांनी कॅथॉडचा शोध लावला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की कॅथॉड रेज हे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉन्स आहेत. सो द रेज प्रोड्यूस्ड फ्रॉम द कॅथॉड इन डिस्चार्ज ट्यूब, बघा इथे डेफिनेशन दिली, द रेज प्रोड्यूस्ड इन कॅथॉड फ्रॉम discharge tube and move away from it in right angle towards an anode in straight line is called as cathode rays. बघा मित्रांनो ही डेफिनेशन आपण परत एकदा समजून घेऊयात. द रेज प्रोड्यूस फ्रॉम कॅथॉड, बघा कॅथॉडमधून निघणारे रेज इन डिस्चार्ज ट्यूब अँड मूव अवे म्हणजे लांब जात आहेत, फ्रॉम इट कॅथॉडपासून ते लांब जात आहेत, बघा अशी त्यांच्या जाण्याची डायरेक्शन आहे. अँड राईट अँगल म्हणजे काटकोणामध्ये, कॅथॉडपासून ते काटकोणामध्ये पुढे जात आहेत, टुवर्ड्स अँड ॲनोड, ॲनोडच्या दिशेने सरळ रेषेमध्ये त्यांना कॅथॉड रे असं म्हटलं गेलं. ठीक आहे मित्रांनो, सोपा असा हा टॉपिक होता. कॅथॉड रेज काय असतात तर कॅथॉड रेज म्हणजेच इलेक्ट्रॉन असतात, ही गोष्ट तुमच्या इथे लक्षात येऊन गेली असेल. कॅथॉड रेज काय असतात जे कॅथॉडमधून निघतात, ॲनोडकडे जातात, सोर्सपासून राईट अँगलमध्ये ट्रॅव्हल करतात आणि स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतात, त्यांना कॅथॉड रेज असं म्हणतात. ओके, तर कॅथॉड रेज म्हणजेच इलेक्ट्रॉन. मग बघूयात याच्यानंतरचं डिफाईन प्रोटॉन्स काय असतात आणि प्रोटॉनचा शोध कसा लागला, प्रोटॉनची डिस्कवरी कशी झाली याबद्दल आपण थोडा अभ्यास करूयात. मग मित्रांनो बघा इथे आपल्याला एक टॉपिक दिला आहे की डिफाईन प्रोटॉन, राईट नोट ऑन डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. अ प्रोटॉन मे बी डिफाईन्ड ॲज दॅट अ फंडामेंटल, बघा इथे म्हटलेलं आहे काय की अ प्रोटॉन मे बी डिफाईन्ड ॲज द फंडामेंटल पार्टिकल विच कॅरीज 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आत्ताच आपण बघितलं कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज अँड हॅज मास नियरली इक्वल टू दॅट ऑफ हायड्रोजन ॲटम. प्रोटॉनचं वजन हे हायड्रोजन ॲटमच्या वजना इतकंच असतं, जे तुम्हाला चॅप्टरमध्ये पुढे गेल्यानंतर कळेल की ते कसं असतं. अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल पी ऑर H+. त्याला आपण कॅपिटल पीने सुद्धा इंडिकेट करतो आणि काही केसेसमध्ये त्याला आपण H+ सुद्धा म्हणतो. सो बघा मित्रांनो
H+ म्हणजे हायड्रोजनचा कटायन हाच प्रोटॉन असतो. ही गोष्ट इथे तुमच्या लक्षात आली असेल. मग प्रोटॉनच्या डिस्कवरीचं श्रेय ज्या सायंटिस्टला जातं त्या सायंटिस्टचं नाव आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड. सो अर्नेस्ट रुदरफोर्ड इज अ सायंटिस्ट हू डिस्कवर्ड or who proposed the concept of proton. According to the Rutherford scattering experiment, alpha particle by applying thin gold foil that a few alpha particle are bounced back from this, he proposed that the presence of massive and positively charged nucleus inside an atom. बघा मित्रांनो, ही कॉन्सेप्ट आपण समजून घेऊया डिटेलमध्ये. तुम्हाला इथे एक साईडला डायग्रॅम दिसतं आहे बघा. ही डायग्रॅम मी थोडीशी एनलार्ज करून घेतो. ओके, या डायग्रॅमचा आपल्याला थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. सो बघा मित्रांनो, या डायग्रॅममध्ये तुम्हाला इथे दिसेल की एक सोर्स होता रेडिओ ॲक्टिव्ह पार्टिकलचा. रेडिओ ॲक्टिव्ह पार्टिकल्स म्हणजे काय, ज्याच्यातून रेडिएशन्स बाहेर पडतात. सो अल्फा, बीटा आणि गॅमा रेज हे एक प्रकारचे रेडिएशन असतात. त्याच्यातनं रुदरफोर्ड यांनी अल्फा रेजचा एक सोर्स घेतला, ज्याला त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह सोर्स असं नाव दिलं. बघा इथे तुम्हाला रेडिओ ॲक्टिव्ह सोर्स दिसतोय. त्या रेडिओ ॲक्टिव्ह सोर्समधनं अल्फा पार्टिकलचा एक बीम म्हणजे अल्फा पार्टिकलचे रेज बाहेर पडलेत. ते कुठल्या दिशेने जात आहेत ते तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. ते या दिशेने असे जात आहेत. मग त्यांनी त्या अल्फा रेजला एका थिन म्हणजे पातळ अशा गोल्ड फॉईलवर टाकलं. गोल्ड फॉईलच का घेतली आणि पातळच का घेतली, कारण की गोल्ड फॉईल अतिशय पातळ होऊ शकते आणि तिच्यात ॲटमचं अतिशय बारीक असं लेअर आपल्याला दिसू शकतं. सो शॉर्टमध्ये आपण असं म्हणू शकतो की हा जो एक्सपेरिमेंट चालू आहे तो ॲटमच्या इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करण्यासाठी चालू आहे आणि गोल्डसुद्धा ॲटमपासून बनतं, म्हणून गोल्ड फॉईल इथे आपण घेतलेली आहे. सो मित्रांनो, त्यांच्या असं लक्षात आलं की जे आपण अल्फा पार्टिकल जे होते ते स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल्ड होत होते आणि स्ट्रेट लाईनमध्ये ते ट्रॅव्हल्ड होत असताना ते या गोल्ड फॉईलवर आदळलेत आणि मॅक्सिमम अल्फा पार्टिकल हे स्ट्रेट लाईनमध्ये सरळ निघून गेलेत. ओके, त्यातले फार थोडे अल्फा पार्टिकल हे डिफ्रॅक्ट झालेत, म्हणजे त्यांनी आपल्या रेषा बदलली किंवा आपली दिशा बदलली आणि फार थोडे म्हणजे 10,000 एखाद दुसरा अल्फा पार्टिकल हा सरळ गेला आणि मागच्या दिशेला परत आला ॲज इट इज. मग या सगळ्या ऑब्झर्वेशनवरून सर अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी सांगितलं, बघा मित्रांनो, अल्फा पार्टिकलवर असतो पॉझिटिव्ह चार्ज. आता अल्फा पार्टिकलवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि तो जर कशावर तरी ॲटमच्या मधले भागी कशावर तरी आदळून परत येत असेल, मागे येत असेल, तर याचा अर्थ असा आहे की ॲटमच्या सेंटरला काहीतरी असं प्रेझेंट आहे की ज्याच्यावरती प्लस चार्ज आहे. आणि ॲटमच्या सेंटरला जे काहीतरी असं आपण प्रेझेंट म्हणतो त्यालाच सर अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी न्यूक्लियस असं नाव दिलं. आणि त्यांनी असं सांगितलं की या न्यूक्लियसच्या सेंटरला, ॲटम सर्क्युलर असतो, न्यूक्लियसच्या सेंटरला काहीतरी असं प्रेझेंट आहे की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्या पॉझिटिव्ह चार्जमुळेच न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि ती पॉझिटिव्ह चार्ज असणारी गोष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रोटॉन्स होते. येथे लक्षात मित्रांनो. सो अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या स्कॅटरिंग मॉडेलने हे लक्षात आलं की ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो कारण त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात. ठीक आहे, तर हा होता रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. सो द क्रेडिट ऑफ डिस्कवरी ऑफ प्रोटॉन गोज टू सर अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्याकडे ते श्रेय जातं प्रोटॉनचा शोध लावण्याचं. ठीक आहे मित्रांनो. आता याच्यानंतर इथे आपण बघूयात त्यांनी खाली काय दिलेलं आहे. तर बघा, एक केमिकल रिॲक्शन दिलेली आहे, N+α गिव्स टू 0+H. आता बघा मित्रांनो, ही कॉन्सेप्ट आपण थोडक्यात समजून घेऊयात. N+α गिव्स टू 0+H याचा अर्थ काय. आता हा 0 नाही आहे तर हा ऑक्सिजन आहे, O आहे, सॉरी मी तुम्हाला 0 सांगतोय, हा ऑक्सिजन आहे. त्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. बघा की जेव्हा नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो मित्रांनो, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो 7. नायट्रोजनच्या न्यूक्लियसवर जेव्हा अल्फा पार्टिकल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेला पार्टिकल जेव्हा आपण टाकतो किंवा त्याला आपण बंबार्ड करतो, त्याला आदळवतो, तेव्हा काय होतं, समजा इथे नायट्रोजनचा एक न्यूक्लियस आहे आणि या नायट्रोजनच्या न्यूक्लियसवरती आपण अल्फा पार्टिकल किंवा अल्फा रेजचा मारा केला, तर ह्या नायट्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रकारचं मॅकॅनिझम होतं आणि नायट्रोजनच्या न्यूक्लियसचं रूपांतर तुम्ही इथे बघू शकाल ऑक्सिजनमध्ये होऊन जातं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर
किती असतो तर तो असतो 7, वेरॅज ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो 8 आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला मिळतो एक हायड्रोजन. मग हे असं कसं होतं बुवा, ॲटॉमिक नंबर 1ने वाढला आणि एक हायड्रोजनसुद्धा आपल्याला मिळाला, तर हे कसं काय पॉसिबल आहे? तर हे काही दिवसांनी असं लक्षात आलं, जे तुम्हाला पुढे कळेलच, की अल्फा पार्टिकल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो हेलियमचा ॲटम असतो आणि हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 असतो, म्हणजे हेलियमकडे 2 प्रोटॉन असतात. म्हणजेच जेव्हा तुम्ही नायट्रोजनवर अल्फा पार्टिकलचा मारा करतात तेव्हा तुम्ही नायट्रोजनवर 2 प्रोटॉनचा मारा करतात आणि म्हणून नायट्रोजनमध्ये 1 प्रोटॉन मिक्स झाला म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर 7चा वाढून 8 होतो. ओके, आणि त्याचं रूपांतर होतं ऑक्सिजनमध्ये आणि उरलेला म्हणजे बघा 7मध्ये जर तुम्ही 7मध्ये जर तुम्ही 2 प्लस केले तर टोटल होतात 9, बरोबर आहे. 9मधला ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आणि उरलेला एक हायड्रोजन, एक प्रोटॉन म्हणजे काय असतो तो एक हायड्रोजन असतो. सो अशा पद्धतीने रुदरफोर्ड यांनी हे शोधून काढलं की कुठल्याही न्यूक्लियसवर अल्फा पार्टिकलचा मारा केला तर त्याचा ॲटॉमिक नंबर 1ने वाढतो आणि आपल्याला हायड्रोजनचा ॲटम मिळतो किंवा हायड्रोजनचा न्यूक्लियस मिळतो. आणि याच्यावरून सुद्धा त्यांनी हे प्रूव्ह केलं की हायड्रोजनचा न्यूक्लियस म्हणजेच प्रोटॉन असतो, जे तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, किंवा हायड्रोजनचा प्रोटॉन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन असतात किंवा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असून हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो कारण त्याच्यात एकच प्रोटॉन असतो. ठीक आहे मित्रांनो. सो ही एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती, महत्त्वाची कॉन्सेप्ट होती, जी तुम्हाला अशा प्रकारच्या रिॲक्शन 11वीच्या रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स या कॉन्सेप्ट किंवा या टॉपिक्समध्ये सुद्धा तुम्हाला ती बघायची आहे. याच्यानंतर बघूयात आपण न्यूट्रॉन्स काय असतात आणि न्यूट्रॉन्सचा शोध कोणी लावला. तर बघा मित्रांनो, न्यूट्रॉन्स म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ॲटमच्या सेंटरला असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. सो याच्यानंतरची आपली जी कॉन्सेप्ट आहे ती आहे न्यूट्रॉन्सशी रिलेटेड. सो व्हॉट डू यू मीन बाय न्यूट्रॉन? अ सब ॲटॉमिक पार्टिकल. बघा इथे आपण डेफिनेशन लिहिलेली आहे. अ सब ॲटॉमिक पार्टिकल विच इज अ फंडामेंटल कॉन्स्टिट्युएंट ऑफ मॅटर हॅव्हिंग मास ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू हायड्रोजन ॲटम. बघा आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये कम्पेअर केलं होतं हायड्रोजनच्या ॲटमच्या प्रोटॉनचं, किंवा हायड्रोजनचा ॲटम म्हणजेच प्रोटॉन असतो. सो हायड्रोजनच्या ॲटमच्या एवढं त्याचं मास असतं आणि इलेक्ट्रिकली तो न्यूट्रल असतो. सो तुम्ही असं सुद्धा म्हणू शकतात, न्यूट्रॉनची डेफिनेशन अशी सुद्धा तुम्ही सांगू शकतात सोप्या भाषेमध्ये, इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल विच कॅरीज इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल विच मास इज एक्झॅक्टली इक्वल टू द मास ऑफ हायड्रोजन ॲटम ऑर ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मास ऑफ हायड्रोजन ॲटम ऑर ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मास ऑफ प्रोटॉन. ठीक आहे मित्रांनो. सो त्याला म्हटलं जातं न्यूट्रॉन. न्यूट्रॉनच्या डिस्कवरीचा शोध किंवा न्यूट्रॉनच्या डिस्कवरीचं क्रेडिट जे असतं ते ज्या सायंटिस्टकडे गेलं त्या सायंटिस्टचं नाव काय होतं तर त्या सायंटिस्टचं नाव होतं लॉर्ड चॅडविक. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये ज्या मोठे लोक होते त्यांना लॉर्ड म्हटलं जायचं. लॉर्ड माउंट बॅटन नाव तुम्ही ऐकलं असेल. सो लॉर्ड चॅडविक यांनी या कॉन्सेप्टचा शोध लावला न्यूट्रॉनचा. तो शोध कसा लागला ते बघूयात. आफ्टर द डिस्कवरी ऑफ प्रोटॉन, रुदरफोर्ड in 1920 had predicted that existence of neutron, the fundamental particles. In 1932, Chadwick bombarded the element of beryllium with alpha particles. A particle ऐवजी इथे अल्फा पार्टिकल वाचायचं मित्रांनो. अँड नोटीस दॅट द एमिशन ऑफ रेडिएशन हॅव्हिंग द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. मग बघा आपल्याला या केमिकल रिॲक्शन्सवर इथे फोकस करायचं आहे. मग बघा ही आपण पहिली केमिकल रिॲक्शन बघूयात. मग या पहिल्या केमिकल रिॲक्शनमध्ये बघा इथे दिसते तुम्हाला बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 4 आणि ॲटॉमिक मास नंबर असतो 9. याच्यावर जर तुम्ही हेलियमचा मारा केला, मी आत्ता तुम्हाला सांगितलं हेलियम म्हणजे काय असतात अल्फा पार्टिकल. सो वेन वी बंबार्डेड हेलियम ऑन द न्यूक्लियस ऑफ बेरिलियम, तर काय होतं मित्रांनो बघा या सगळ्यांच्या बॉटमला बघा बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2. सो 4 + 2 = किती होतात 6. सो 6 कोणाचा ॲटॉमिक नंबर आहे कार्बनचा. म्हणजे आपल्याला इथे काय मिळतं तर इथे मिळतो आपल्याला कार्बन. आणि वरती बघा 9 + 4 म्हणजे झाले 12. कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर असतो 12. मग आता उरलं काय बघा 9 + 4 13 होतात. 13 मधले 12च इथे आपल्याला मिळाले. मग एक एक्स्ट्राचा चार्ज जो होता तो पुढे गेला आणि तो एक्स्ट्राचा एक चार्ज म्हणजे काय असतो तुमचा एक N असतो आणि तो म्हणजेच तुमचा न्यूट्रॉन असतो. म्हणजे काय समजून घ्या, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर होता 4
आणि ॲटॉमिक मास नंबर होता 9. त्याच्यात जर हेलियम ॲड केला तर ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आणि ॲटॉमिक मास नंबर 4 होता, तर आपल्याला मिळालं कार्बन. सो ॲटॉमिक नंबर बॉटमचे मॅच झाले, 4 + 2 = 6. ॲटॉमिक मास नंबर वरच्या बाजूला लिहितो आपण बघा, 9 + 4 13 होतात, पण कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर तर 12 होता. म्हणजे एकचा एक्स्ट्रा पार्टिकल कुठे गेला, तर तो एक्स्ट्रा पार्टिकल बाहेर पडला ज्याच्यावर कुठलाही चार्ज नव्हता. आणि तो एक्स्ट्रा पार्टिकल म्हणजे काय होतं, तर तो एक्स्ट्रा पार्टिकल होता मित्रांनो न्यूट्रॉन. किंवा असंच आपण दुसरं एक्झाम्पल बघू शकतो, जसं की बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 असतो आणि बोरॉनचा ॲटॉमिक मास नंबर असतो 11. तर बोरॉनवरती जर अल्फा पार्टिकल मारला म्हणजे हेलियमचा ॲटम बंबार्ड केला, तर आपल्याला बघा 5 + 2 7 म्हणजे ॲटॉमिक नंबर 9 नायट्रोजन मिळतो. पण जर आपण टॉपला बघितलं 11 + 4 15 होतात, पण नायट्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर तर असतो फक्त 14. ओके, मग एक एक्स्ट्राचा जो उरलेला चार्ज असतो किंवा एक्स्ट्राचा उरलेला जो आपण म्हणूयात पार्टिकल असतो तो बाहेर पडतो आणि तो एक एक्स्ट्राचा पार्टिकल त्याला स्मॉल एनने इंडिकेट केलं जातं. त्याच्यावरती 1 असतो आणि खाली 0 असतो, म्हणजे त्याचा मास नसतो, त्याच्याकडे प्रोटॉन नसतो आणि म्हणून त्यालासुद्धा न्यूट्रॉन म्हणतात. सो आपण हे असं म्हणू शकतो की काही एलिमेंटच्या ॲटमवर जर अल्फा पार्टिकल बंबार्ड केला तर त्या एलिमेंट्सचं रूपांतर त्यांच्या नेक्स्ट एलिमेंटमध्ये होतं. त्या एलिमेंटचं रूपांतर त्यांच्या नेक्स्ट ॲटॉमिक नंबरवाल्या एलिमेंट्समध्ये होतं आणि बाहेर पडतात न्यूट्रल चार्जवाले काही पार्टिकल ज्यांना आपण म्हणतो न्यूट्रॉन्स. ठीक आहे मित्रांनो, सो ही कॉन्सेप्ट मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल. आता आपण याच्याशी रिलेटेड काही थेरी बघून घेऊयात. द रेडिएशन वॉज हायली पेनिट्रेटेड. आता हे जे अल्फा पार्टिकल असतात, हे जे न्यूट्रॉन असतात मित्रांनो, ते रेडिएशनच्या फॉर्समध्ये बाहेर पडतात आणि त्यांच्या प्रॉपर्टी ते सांगितल्या आहेत. द रेडिएशन वॉज हायली पेनिट्रेटिंग. द रेडिएशन वॉज अनअफेक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फील्ड विच शो दॅट इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हे जे रेडिएशन्स असतात मित्रांनो, हे रेडिएशन्स हायली पेनिट्रेटिंग असतात. पेनिट्रेटिंग म्हणजे कशा आहे, कुठल्याही गोष्टीतून ते पेनिट्रेट होतात, आरपार निघून जातात. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या मॅग्नेटिक फील्डचा किंवा इलेक्ट्रिक फील्डचा इफेक्ट होत नाही, म्हणजे ते मॅग्नेटिकली आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, इट वॉज फाउंड दॅट ॲप्रॉक्सिमेटली सेम मास ऑफ प्रोटॉन. त्यांचं वजन कसं असतं, तर प्रोटॉनच्या एक्झॅक्टली किंवा ॲप्रॉक्सिमेटली सेम असतं. सो ह्या 3-4 गोष्टी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. सो हे होतं न्यूट्रॉनची डिस्कवरी जी चॅडविक यांनी लावली, ती कशा पद्धतीने लावली आपण सगळं या एक्सपेरिमेंटमधून बघितलं. मग याच्यानंतरची कॉन्सेप्ट मित्रांनो आहे डिफाईन ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, अतिशय सोपी कॉन्सेप्ट. मग ॲटॉमिक नंबर काय असतो ते सगळ्यात आधी आपण बघून घेऊयात. मग बघा, पिरियॉडिक टेबलमध्ये कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, सोडियमचा 11 आहे, कॅल्शियमचा 20 आहे. हे सगळं कोण ठरवतं, तर हे सगळं ठरवतात त्या एलिमेंटच्या ॲटममध्ये असलेले प्रोटॉन. सो व्हॉट डू यू मीन बाय ॲटॉमिक नंबर? सो ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट, मित्रांनो समजून घ्या, अतिशय सोपी आणि अतिशय जास्त महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ प्रोटॉन्स. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. ॲटॉमिक नंबर इज अ नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. Atomic number is a number of proton present in nucleus of an atom. It means if carbon have atomic number 6, then nucleus of carbon consists 6 protons. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 असेल तर कार्बनच्या न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन असतात. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 असेल तर कॅल्शियमच्या न्यूक्लियसमध्ये 20 प्रोटॉन असतात. आणि झिंकचा ॲटॉमिक नंबर 30 असेल म्हणजे 30 असेल तर झिंकच्या न्यूक्लियसमध्ये 30 प्रोटॉन्स असतात. सो याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू झेड इज इक्वल टू पी इक्वल टू ई. आता बघा मित्रांनो, झेड म्हणजे काय? झेडचा अर्थ असतो ॲटॉमिक नंबर, पीचा अर्थ काय असतो? नंबर ऑफ प्रोटॉन्स, आणि ईचा अर्थ असतो काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आता हे कसं काय आलं तर समजून घ्या. कुठलाही जो न्यूक्लियस असतो मित्रांनो, तो न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या सेंटरला, कुठल्याही ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतात. न्यूक्लियसवर असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन त्याच्या अवतीभोवती इथे फिरत असतात, बरोबर आहे. सो समजा कार्बनच्या न्यूक्लियसमध्ये 6 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, सो 6+ चार्जेस आहेत. तर 6+ चार्जेस बॅलन्स करण्यासाठी -6 चार्जेस पण असणं गरजेचं आहे. म्हणजे जर 6 पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असतील, तो 6 निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स त्याच्या अवतीभोवती असणं गरजेचं आहे. म्हणजे +6 -6 टोटल एकमेकांना कॅन्सल आउट करून टाकतात आणि टोटल चार्ज होऊन जातो 0. आणि म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहतो. आणि जगातले सगळे ॲटम हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. जर ॲटमवर कुठला चार्ज असेल तर त्याला आपण ॲटम म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणतो? आयन्स म्हणतो.
सो याच्यावरून सुद्धा आपण हे म्हणू शकतो की ॲटॉमिक नंबर इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ऑर्बिट असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे मित्रांनो. सो Z इज इक्वल टू P इक्वल टू ई हे फार जास्त महत्त्वाचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, ज्याचा वापर आपल्याला न्यूमरिकल्ससाठी सुद्धा होतो. जेईला सुद्धा याच्यावरचे बेस्ट न्यूमरिकल्स विचारले जातात. 2020च्या जेईला सुद्धा याच्यावरचा एक न्यूमरिकल विचारल्या गेलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. सो ॲटॉमिक नंबर अतिशय बेसिक कॉन्सेप्ट, फार जास्त महत्त्वाची कॉन्सेप्ट. याच्यानंतर बघूयात मास नंबर काय असतो. मास म्हणजे काय, तर मासचा अर्थ असतो वजन किंवा वस्तुमान. सो मास नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन न्यूक्लियस. मास नंबर म्हणजे काय, मास म्हणजे असतो सम ऑफ टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन ॲन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. आता समचा अर्थ काय असतो मित्रांनो समजून घ्या. सम ऑफ टोटल नंबर ऑफ. सो समचा अर्थ काय असतो समजून घ्या. समचा अर्थ असतो की टोटल, बेरीज. सो सम ऑफ टोटल नंबर ऑफ असं जेव्हा आपण म्हणतोय, मी याला थोडंसं प्रॉपरली ड्रॉ करतो. ओके. सो बघा इथे मी म्हटलेलं आहे सम ऑफ टोटल नंबर ऑफ, सॉरी परत एकदा मी याला ड्रॉ करतो. ओके मित्रांनो, आता या बॉक्समधला कॉन्सेप्ट आपण बघूयात. सो सम ऑफ टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. समचा अर्थ असतो बेरीज. बघा इथे आपण काहीतरी बेरीज केलेली तुम्हाला दिसते, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, न्यूक्लियसच्या सेंटरला, सॉरी ॲटमच्या सेंटरला असतो न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. सो ॲटमच्या सेंटरला असलेल्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचं वजन हेच ॲटमचं वजन असतं, कारण तुम्हाला माहिती आहे ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात आणि इलेक्ट्रॉनचं वजन निग्लिजिबल असतं. सो आपण ॲटमचं वजन मोजत असताना फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन लक्षात घेतो, इलेक्ट्रॉनचं वजन लक्षात घेत नाही, कारण की इलेक्ट्रॉनचं वजन हे निग्लिजिबल असतं कंपॅरेटिव्हली प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स. दॅट्स वाय ॲटॉमिक मास नंबर इज अ सम ऑफ बेरीज टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन ॲन ॲटम. ठीक आहे मित्रांनो. सो न्यूक्लियसचं वजन हेच ॲटमचं वजन असतं. न्यूक्लियसचं वजन हेच ॲटमचं वजन असतं. आता बघा इथे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे आपल्याला की सपोज ॲटॉमिक मास नंबर ऑफ कार्बन इज 12 बिकॉज न्यूक्लियस ऑफ कार्बन कंटेन 6 प्रोटॉन अँड 6 न्यूट्रॉन्स. तो समजा इथे आपण एक डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊयात की समजा इथे एक सेंटरला न्यूक्लियस आहे. ओके. आणि या न्यूक्लियसमध्ये हा कार्बनचा न्यूक्लियस आहे, आणि या कार्बनच्या न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन्स आहेत आणि 6 न्यूट्रॉन्स आहेत. तर 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन्स मिळून याचा टोटल ॲटॉमिक नंबर होईल 12, सॉरी ॲटॉमिक मास नंबर होईल 12. पण याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो, नंबर ऑफ प्रोटॉन्स. सो याचा ॲटॉमिक नंबर किती असेल मित्रांनो, याचा ॲटॉमिक नंबर असेल 6. सो अशा पद्धतीने तुम्ही कुणाचाही ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर कॅल्क्युलेट करू शकतात. तुम्हाला 2 फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहेत, फार जास्त महत्त्वाचे फॉर्म्युले. कुठले 2 फॉर्म्युले, एक हा फॉर्म्युला A इक्वल टू P+N, आणि दुसरा फॉर्म्युला जो आपण याच्यापूर्वी पाहिला Z इक्वल टू P इक्वल टू E. ठीक आहे. तर चला पुढे जाऊयात. याच्यानंतर कॉन्सेप्ट आहे मित्रांनो आयसोटोप्स अँड आयसोबार्स. तुम्ही बऱ्याच वेळा ही कॉन्सेप्ट ऐकली असेल आणि आतापर्यंत बरेच विद्यार्थी ही कॉन्सेप्ट ऐकून बोर झाले असतील, पण तरीसुद्धा फार जास्त महत्त्वाची कॉन्सेप्ट आणि इंटरेस्टिंगली आपण समजून घेऊयात. आयसोटोप्स काय असतात आणि आयसोबार्स काय असतात. तर आयसोटोप्स आणि आयसोबार्स समजून घेण्याच्या आधी तुम्हाला मी 2 गोष्टी सांगतो, त्या समजून घ्या, म्हणजे तुम्हाला या कॉन्सेप्ट लॉंग लास्टिंग लक्षात राहतील. तर बघा मित्रांनो, आयसो या शब्दाचा अर्थ असतो सेम. आयसो या शब्दाचा अर्थ असतो सेम, सारखं. आणि टोप्स या शब्दाचा अर्थ असतो टोप्स. टोप्सचा अर्थ असतो प्लेस. मी इथे थोडंसं वेडंवाकडं लिहितो आहे, पण माझ्याकडे रिसोर्सेस असेच असल्यामुळे ते असं हँडरायटिंग येते, त्याच्यामुळे मी तुम्हाला सॉरी म्हणतो, पण समजून घ्या आता आपल्याकडे हेच रिसोर्सेस आहेत. सो आयसो मीन्स सेम आणि टोप्स म्हणजे काय, प्लेस. तर सारखी जागा म्हणजे आयसोटोप्स. मग आता सारखी जागा कुठली मित्रांनो, तर केमिस्ट्रीतली सारखी जागा असते पिरियॉडिक टेबलमधली. मग समजा आयसोटोप्स म्हणजे काय, तर एकाच ॲटमचे 2 एलिमेंट, कुठले तरी एक ॲटम आहे आणि त्याचे 2 एलिमेंट्स आहेत, सॉरी एका ॲटमचे 2 एलिमेंट नाही, एका एलिमेंटचे 2 ॲटम. मी चुकीचं सांगितलं तुम्हाला, सॉरी. एका एलिमेंटचे 2 ॲटम. समजा एक एलिमेंट आहे आपल्याकडे कार्बन. ओके. आपल्याकडे एक चौकोनी तुकडा आहे मित्रांनो, कन्सिडर करूयात आपण, आणि या चौकोनी तुकड्यामध्ये आपण 2 ॲटम घेतले. इथे एक ॲटम घेतला आणि इथे दुसरा ॲटम घेतला.
सो हे जे दोन ॲटम आहेत तर या ॲटमचं आणि या ॲटमचं दोघांचा ॲटॉमिक नंबर सारखा असेल, कारण की त्या एलिमेंट सारखा आहे. या दोघांचा ॲटॉमिक नंबर सारखा असेल. तो कार्बन आहे तर दोघांचा ॲटॉमिक नंबर किती असेल 6. पण असं गरजेचं नाही की दोघांचा ॲटॉमिक मास नंबर सारखा असेल. असं असू शकतं की याचा ॲटॉमिक मास नंबर 12 असेल आणि याचा ॲटॉमिक मास नंबर 13 असेल. दोघांचा ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे ते पिरियॉडिक टेबलमध्ये 6व्या जागी सापडतील. पण एकाचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे आणि एकाचा 13. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये 6 अधिक 6 म्हणजे 12 म्हणजे 6 न्यूट्रॉन्स आहेत, कारण की 6 ते प्रोटॉन्स आहेत. आणि याच्यात 6 अधिक 7 म्हणजे 13 म्हणजे 7 काय आहेत न्यूट्रॉन्स आहेत. मग ॲटॉमिक मास नंबर दोघांचा वेगळा आहे. मग आयसोटोप्स म्हणजे काय, एकाच एलिमेंटचे दोन ॲटम ज्यांचे ॲटॉमिक नंबर सारखे असतात पण ॲटॉमिक मास नंबर वेगळे असतात, कारण की त्यांच्यामध्ये असणाऱ्या न्यूट्रॉन्सची संख्या वेगळी असते. त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो आयसोटोप्स. ओके मित्रांनो, सो ॲटम विच पॉजेसेस सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. त्यांना आपण आयसोटोप्स असं म्हणतो. बघा अतिशय कॉमन असं इथे आयसोटोप्स दिलेले आहेत. ह्या इथे मी ब्रॅकेट ड्रॉ करतो, त्या ब्रॅकेटवर फोकस करा. हायड्रोजन 1,1, हायड्रोजन 1,2 आणि हायड्रोजन 1,3. 1,1,1चा अर्थ असतो तिघा हायड्रोजनच्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे ते पिरियॉडिक टेबलमध्ये पहिल्याच जागी सापडतील, म्हणजे त्यांची सापडण्याची जागा सारखी आहे. पण त्यांचं वजन बघा, पहिल्याचं वजन 1, दुसऱ्याचं 2, तिसऱ्याचं 3. मित्रांनो हा जो पहिला याला प्रोटियम म्हटलं जातं केमिस्ट्रीमध्ये, दुसऱ्याला म्हटलं जातं ड्यूटेरियम आणि तिसऱ्याला म्हणतात ट्रिटियम. सो हे स्पर्धा परीक्षांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवा. प्रोटियम, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. H11, H12, H13. याच्या खाली आपल्याला परत 3 आयसोटोप बघायला मिळत आहेत, जे आत्ता तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं. C6, C6 आणि C6 तिघं कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. ॲटॉमिक नंबर 7 झाला तर तो कार्बनच नाही राहणार, तो नायट्रोजन होऊन जाईल. पण ॲटॉमिक मास नंबर बघा, पहिल्याचा 12 आहे, दुसऱ्याचा 13 आहे आणि तिसऱ्याचा 14 आहे. सो या तिघांमध्ये ॲटॉमिक नंबर सारखे आहेत पण ॲटॉमिक मास नंबर वेगळे आहेत. सो इट मीन्स दे आर आयसोटोप्स ऑफ इच अदर. हे सगळे एक दुसऱ्याचे काय आहेत, आयसोटोप्स आहेत. म्हणजे आयसोटोप्स हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. आणि अजून एक महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट, आयसोटोप्स आर ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. बघा इथे सारख्याच एलिमेंटचे ते तिघं ॲटम्स आहेत. प्रॉपर्टीज ऑफ आयसोटोप्स काय असतात मित्रांनो, सोप्या कॉन्सेप्ट आहेत. आयसोटोप्स आर हॅव्हिंग सेम ॲटॉमिक मास नंबर म्हणजे त्यांची फिजिकल प्रॉपर्टी सारखी असते, पण त्यांचं ॲटॉमिक नंबर सारखं असल्यामुळे त्यांच्या बाकीच्या बहुतेक सगळ्या प्रॉपर्टीज सारख्या असतात, कारण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखं असतं. आणि बहुतेक सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड असतात. इट मीन्स आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट स्लाइटली डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज, असं जरी आपण शॉर्टमध्ये म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता याच्यानंतर आपण बघूयात आयसो बार्स काय असतात. तर बघा मित्रांनो, आयसोचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आयसो म्हणजे सेम. आणि बार्सचा अर्थ काय असतो, बघा तुम्ही जिममध्ये जात असाल आणि जिममध्ये व्यायाम करत असाल, सो जिममध्ये बार्स असतात. ओके, सो बार्सचा अर्थ असतो वेट. बारचा अर्थ काय असतो, वेट. सो आयसो म्हणजे सेम आणि बार्सचा अर्थ असतो वेट. सो सारखं वजन, याला आपण आयसो बार्स असं म्हणत असतो. सो आयसोबार्स म्हणजे काय, सारखे वजन असलेले ॲटम्स. मग आता सारखं वजन असलेले ॲटम्स कोणाचे, तर बघा एक परत तुम्हाला मी एक्झाम्पलच्या माध्यमातून हे समजवतो. समजा आपल्याकडे 2 असे ॲटम्स आहेत. हा एक ॲटम आपण इथे घेतला आणि हा दुसरा ॲटम इथे आपण घेतला. पण हा जो ॲटम आहे, पहिला ॲटम जो आहे तो आहे कार्बनचा आणि दुसरा ॲटम जो आहे तो आहे नायट्रोजनचा. सो कार्बनचा ॲटॉमिक नंबर असेल 6 आणि नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर असेल 7. पण समजा कार्बनचं वजन आहे 12 आणि नायट्रोजनचं वजनसुद्धा आहे 12. म्हणजे या सगळ्यांचं काय सारखं आहे, या सगळ्या दोघांचा ॲटॉमिक मास नंबर सारखा आहे जो आहे 12. वजन सारखं आहे, ॲटॉमिक मास सारखा आहे, पण ॲटॉमिक नंबर वेगळा आहे. म्हणून हे दोघं एकमेकांचे काय झालेत, आयसोबार्स झालेत. काय झालेत मित्रांनो, हे दोघं एक दुसऱ्याचे आयसोबार्स झालेत. सो व्हॉट डू यू मीन बाय आयसोबार्स. आयसोबार्स म्हणजे काय, ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट, नॉट सेम एलिमेंट, ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट विच पॉजेस डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम ॲटॉमिक मास नंबर इज नोन ॲज आयसोबार्स. त्यांचे ॲटॉमिक नंबर वेगळे असतात पण ॲटॉमिक मास नंबर सारखे असतात, त्यांना आयसोबार्स असं म्हणतात. बघा या आपण इथे फोकस करूयात. हे काही एक्झाम्पल्स मी लिहिलेत. जसं की पहिले एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकाल. मी याला थोडंसं एनलार्ज करतो म्हणजे तुम्ही त्याला क्लिअरली बघू शकाल. तर बघा इथे 2 एक्झाम्पल आहेत. ऑर्गॉन 18 and 40, कॅल्शियम 20 and 40.
तर बघा ऑर्गॉन आणि कॅल्शियम, ऑर्गॉनचा ॲटॉमिक नंबर असतो 18 आणि कॅल्शियमचा असतो 20, पण ऑर्गॉनचं वजन हे 40 आहे, कॅल्शियमचं वजन हे 40 आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये. म्हणजे दोघांचे ॲटॉमिक नंबर वेगळे आहेत पण ॲटॉमिक मास नंबर सारखे आहेत, म्हणजे हे दोघं झाले एकमेकांचे आयसोबार्स, कारण की त्यांचं वजन सारखं आहे. आणि खाली बघा कार्बन C6 आणि 14, आणि सॉरी मित्रांनो इथे चूक झालेली, हा C7 आणि 14 नाही आहे, तर इथे N हवा होता, इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर इथे आपण Cच्या ऐवजी इथे काय असणं गरजेचं होतं, इथे असणं गरजेचं होतं N काय N7 आणि N14. तर मग बघा, तर दोघा ठिकाणी कार्बनचा एका ठिकाणी ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि नायट्रोजनचा एका ठिकाणी 7 आहे, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर वेगळे आहेत, ॲटॉमिक नंबर वेगळे आहेत पण ॲटॉमिक मास नंबर दोघं ठिकाणी 14 म्हणजे सेम आहेत, म्हणजे हे झाले एक दुसऱ्याचे आयसोबार्सच्या प्रॉपर्टीज काय असतात. आयसोबार्स आर ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट विच हॅव सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. इट मीन्स त्यांच्या टोटल प्रॉपर्टी वेगळ्या असतात मित्रांनो. जसं कार्बनचं तुम्हाला माहिती असेल, कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करतो तर नायट्रोजन 3 बॉन्ड फॉर्म करतो. कार्बन हा थोडासा मेटलॉइडसारखा एलिमेंट असतो किंवा तो नॉन मेटल जरी असला तरी तो कायरल कार्बन असतो, म्हणजे तो 4 बॉन्ड फॉर्म करण्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्ण त्याच्यावर बेस्ड असते. वेराज नायट्रोजनच्या 3 बॉन्ड फॉर्म करण्याच्या ॲबिलिटीमुळे त्याचे कॉम्प्लेक्स कंपाऊंड नायट्रोजन एवढे कॉम्प्लेक्स नसतात. सो केमिकल प्रॉपर्टी बऱ्याच अशा वेगळ्या असतात पण फिजिकल प्रॉपर्टी त्यांच्या सारख्या असतात असं आपण इथे म्हणू शकतो. सो आयसोटोप आयसोबार हे कंपॅरेटिव्हली सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला डेफिनेटली कळवा. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. आपण हे चॅप्टर 4 ते 5 लेक्चरमध्ये संपवण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये.